आम्हाला राणी साहेबांशी एकांतात बोलायचं आहे. आधी आम्ही बोलणार. दौलतीच्या प्रधान कारभाराने काय दिवे लावले ते कळू दे राणी साहेबांना एकदा. बरोबर आहे, आम्ही दिवे लावलेत, पण तुमच्या गैरकारभाराचा अंधार आहे ना इथं, तो कोण निस्तरणार? हो का? आपणच दौलतीचे काय ते एकटे मुक्त्यार. हा? पण तो अमात्य गाडी काढून चालणाऱ्या श्वानाला सुद्धा वाटतो की आपणच गाडी चालवतोय. कोण सांभाळून बोला शंकराजी. अमात्य जरा सबुरीनं घ्याल का? हे तुम्ही आम्हाला सांगताय. बरोबरच आहे, तुमचे बोलवते धनी हेच आहेत. अमात्य यो जाधवराव आजपासून तलवारीच्या धारेवर चाललाय. कुणाच्या तालावर मिरवत नाही आम्ही. हो दानाजीराव, अहो समशेर कधी आपोआप चालते होय? हा, तिला बी हुकमाच्या मनगटाचं पाठबळ लागतेच की. म्हणजे तुम्ही हुकूम देताना आम्ही चालतोय काय? आम्ही आमची बात करत नाही. तुमची समशेर आजवर शंकराजींच्याच हुकमानं चालत आली आहे. अहो कशापायी त्यांची एकल्याचीच बाजू घेतायसा. जे चूक आहे ते चूकच. ही तुमची तक्रार आहे? होय, हाय आमची तक्रार. अहो आम्ही सर सेनापती आहे, पण आमच्या हुकमाची ताबेदारी कवा पाळलीच आपण? अहो इथं हुकुमाचे धनी वेगळे आहेत संताजीराव. तुम्ही आम्ही नावाला फक्त मुख्य. मानगटात तेवढी मर्दुमकी आहे म्हणून ताटमानेन चालतो आम्ही. अमात्य पुढे मान झुकवायची गरजच काय? एवढी खुमखुमी आहे ना स्वतःबद्दल, तर रण मैदानात जाऊन त्या पाचशाशी लढा. इथं डोक्यावरचं छप्पर कधी उद्ध्वस्त होईल माहित नाही, आणि अशा घरात मीपणाच्या भिंती उभारायला लागलात तुम्ही. राज्याचे खांब म्हणे राजाराम राजे म्हणतात. आम्ही राज्याचे विश्वस्त, मात्र खरे वारस हे बाळराजे. आणि हे सारं विसरून आपण मीपणाची घोडी दामटावणार असाल ना, तर आम्हाला त्याची फिकीर नाही. आणि एक लक्षात ठेवा, कोणी सोबत असो किंवा नसो, आम्हाला त्याची फिकीर नाही आणि त्याची गरजही नाही. एकट्या तर एकट्या, पण शिवछत्रपतींच्या स्वप्नासाठी आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहू. रानी साहिबा, अब हम चलते हैं. साहो, दवाई लेनी होगी. थांबा, ते चाटाना आम्ही देऊ. राजसने द्यायचं आहे नव, तर आधी आमासनी चाखून बघावं लागल. नहीं, हम इजाजत नहीं देंगे. आम्हाला हे नको औषध. औषध सांगा ना तुम्ही, आम्हाला हे आवडत नाही औषध. रडू नका बाळराजे. साहू बेटा, दवाई लेना जरूरी है. अगर आप नहीं लिए तो बादशाह सलामत खफा हो जाएंगे. ले लो. अहो ते आम्ही देतो राजसनी, द्या. नादान, तूने ये क्या किया? माफी हुजूर, माफी. चुकून तोल गेला हो माझा. हम दवा दोबारा लाते हैं, तुम्हें दवा लेनी होगी. काय आहे त्यात?
समधीच गडबड आहे बघा. यात गुंगीचं औषध आहे. याची एकदा सवय माणसाला लागली की माणूस आयुष्यभर नशापान करतोय बघा. आणि याचं प्रमाण वाढलं तर काय विपरीत होईल सांगता येणार नाही. अरे देवा, यो सगळा डाव त्या पाचशेचा आहे. राजासनी बरबाद कराया. हे चाटण थांबवाया पाहिजे. झालं ते चुकीचंच झालं. अहो पण काही मसलत चालते आणि तिथे आम्हाला डावललं जातं. हेच मुळे आम्हाला सहन होण्यासारखं नव्हतं. कसले आले मसलत पंत. अहो तिथं राणीसाहेब पार राजासने आणि येसुबाई राणीसाहेबांनी सोडवून आणण्यासाठी काही मनसुबा रस्ता येईल का याचा खल करीत होत्या. त्यात लपविण्यासारखं किंवा तुमासने डावलण्यासारखं काही बी नव्हतं. आमचा रागाचा पारा चढला उगीच. हा पण माणसांचे रंग कळले. कधीतरी ही खडाजंगी होणार होतीच. आता तुम्ही पाहिलत ना शंकराजी कसे आम्हाला पाण्यात पाहतात ते. ही मुस्कटदाबी आम्ही अशीच सहन करून घ्यायची का? मी काय म्हणतोय पंत, तुम्ही आणि शंकराजींनी एकमेकांच्या सल्ला मसलतीनं जावं. आपण ते आमचा सल्ला घेतील तर ना. हे समजा होऊन जाईल शंकराजी, पण ही येळ नव याचा वाट्यावर आणायची. धोराव वेळ आमची फिरली हो, म्हणून तर अवेळी अशा गोष्टी घडतायत. तुम्ही शांत व्हा बरं, शांत व्हा आधी. उगा डोसक्यात राग घालून घेऊ नका. नाही जाधवराव नाही, त्या त्यांची नांगी एकदा ठेचायलाच हवी होती. अहो हा शंकराजी पंत नावापुरता राजाज्ञा नाहीये. जाधवराव राजाज्ञा म्हणजे माहिती आहे ना तुम्हाला काय ते? प्रत्यक्ष राजांच्या आदेशाचा मान. मग आम्ही आमच्या शिक्के कट्यारीने जो आदेश देऊ तो अमात्यांना सुद्धा बंधनकारक राहील. पण इथे ते आमच्यावरच कुरघोडी करतायत. जाऊ द्या पंत, लय मनाला लावून घेऊ नका. अहो आपण आपलं काम करीत राहायचं. माणसं आपसुक जवळ येतात. संताजीराव हे तुम्ही आम्हाला सांगताय. आम्ही जाणत नाही का तुमची घुसमट? हो जे धनाजीरावांचं वाढतं प्रस्त तुम्हाला तरी सहन होतंय का? सरसेनापती ना तुम्ही, मग सैन्यात तुमच्यापेक्षा कोण कसा वरचढ असेल? आणि जर कोणी वरचढ होत असेल तर तुम्हाला मिरच्या झोमणार नाहीत का त्याच्या? अहो झालं ते झालं. तुम्ही तुमची घुसमट वाढवून घेऊ नका बस. जाधवराव तुम्ही आम्हाला कशासाठी सांगताय आणि तुम्ही का संत होताय? अहो त्या संताजीचं वाढतं वर्चस्व तुम्हाला तरी सहन होतंय का? होते ना घुसमट तुमची सुद्धा. साओ चुपचाप ये दवा पीनी पड़ेगी, नहीं तो हम पाशा सलामत के सामने दरख्वास्त रखने के लिए मजबूर हो जाएंगे. तान्हा, तुझ्या रूपाने देवच भेटला. आता पुन्हा हे विष नको. हे सगळं थांबायलाच हवं.
ताराऊ, नवीन नवीन माणसं जोडणं आणि जोडलेली माणसं जपणं ही बी एक कला आहे. चला आता याच्यामधलं पण तुमचं कसं बाजमावून बघूया. ही घ्या, जी मोडून दाखवा. अंगाशी चांगलीच रग भरले की हातात. हा या आता हे मोडून दाखवा. आबा आम्ही हरलो. नाही होता राहू, तुम्ही नाही हरलासा, तुम्ही जितलासा. ते कसं काय? अहो समद्या काटक्या एकत्र बांधायला शिकलासा तुम्ही. ही कसोटी तुमच्या ताकदीची नव्हती ताराव. ही कसोटी होती समद्यासनी एकत्र बांधून ठेवण्याची. त्याच्या छोट्या मोठ्या गोष्टीतून लई गोष्टी शिकायला मिळतात. आपल्या स्वराज्याचं बी असंच असतंय बघा. आपल्या स्वराज्यातले सरदार, दरकदार आणि समद सैन्य असंच एका ध्येयाने, मोहिमेने एकत्र बांधून ठेवता यायला पाहिजे. त्यांची एकी जर का टिकली तर स्वराज्याची बसलेली घडी टिकणार. आलं का ध्यानामंदी? जी आबा, आपण दिलेली ऐक्याची शिकवण आम्ही कधीही विसरणार नाही. मराठी दौलतीची वज्रमूठ अशीच बांधलेली राहील. स्थानपन्न व्हावं सर्वांनी, पण बसताना सावध. काय बिछायात मोडकळी झाली असेल कदाचित. प्रत्येकाला आपापलं स्थान डळमळीत झालंय असं वाटतंय ना. त्यामुळे आम्हाला काळजी फक्त. बरोबर बोलतोय ना आम्ही हुकूमतपणा? जी राणीसाहेब, आजवर आम्ही आपल्या या पदाची जाणीव विसरलो होतो. मात्र यापुढे सदैव याद राहील. राजाज्ञा, आपल्याला इतराजी नसावी. राणी साहेब, अहो जे काय घडून गेलं ते चांगलंच होतं साहेब नौबत. राणीसाहेब, अहो असं हे परक्यासारखं. सरसेनापती, अहो इथे आपलेपणापेक्षा आपल्या पदांचा मान मोठा. यापुढे आम्ही आपल्या या पदांची नावाजणी विसरणार नाही. गुणाजी. जी राणी साहब. हुकूमतपणा, राजाज्ञा, साहेब नौबत आणि सरसेनापती, आपल्यासाठी या मेजावर कागद ठेवले. ते कागद प्रत्येकाने घ्यावेत आणि आपापली पदं त्या कागदावर लिहावीत. आपल्याला जाणीव असेलच की जी पदं आपल्याला मिळाली आहेत ती स्वराज्यामुळे. स्वराज्य आहे तर ही पदं आहेत. पण स्वराज्यच टिकलं नाही तर हुकूमतपणा.
राजाज्ञा. सरसेनापती. साहेब नौबत. पण स्वराज्यच टिकलं नाही तर या पदांची राख रांगोळी. यापुढे सर्वांनी एक दिलाने राहावं अशी अपेक्षा आहे. आम्ही आपल्याला कोणतीही कल्पना न देता मोहीम आखतो आहोत अशी अटकळ असेल तर त्याआधी आम्हाला तसा गनिमी कावा करावा लागला. शिवछत्रपतींनी सुरतेवर हल्ला केला, मात्र सुरतेपाशी पोहोचे तोपर्यंत कुठल्याही मावळ्याला पत्ता नव्हता की आपण कुठे आणि कशासाठी चाललो आहोत. विश्वास होता फक्त धन्याच्या शब्दावर. माहित होतं फक्त धनुष्यातल्या बाणाप्रमाणे सुटायचं आणि थेट घुसायचं. मात्र आता ती निष्ठाच उरली नाही. माणसांपेक्षा पदांच्या महत्वाकांक्षा मोठ्या झाल्यात. आम्ही ते जपू आणि आमची प्रत्येक मोहीम आपल्या कानावर घालू. येत्या 2 दिवसात आम्ही उत्तर कोकणात उतरणार आहोत. मग राणी साहेब, या मोहिमेचं नेतृत्व कोण करणार? संताजीराव की जाधवराव? हुकुमतपणा रामचंद्रपंत अमात्य. आम्ही राणी साहेब, रणांगण मारणं म्हणजे सद्रेवरच्या मुत्सद्देगिरी इतकं सोपं नाही. हे बोल खोटे ठरवून स्वतःला सिद्ध करण्याची संधी अमात्यांना, आणि त्यांच्यासोबत राहून आम्हालाही मोहिमेत मुत्सद्देगिरीचे धडे मिळतील. आऊसाहेब, आज अजिबात ग्लानी नाही आली आम्हाला. बरं वाटतंय ना आता? खूपच. आणि थकवा सुद्धा वाटत नाही. तान्हा, तुझ्या रूपात परमेश्वरी प्रसादच मिळालाय. त्या चाटणामध्ये गुंगीचं औषध असेल असं वाटलं देखील नव्हतं. किती नीच खेळी खेळली त्या पातशहाने. रावसाहेब, हे चाटण थांबवायला पाहिजे. किती दिवस असं चूळ भरून सुटका होणार आहे ती. मी काय म्हणतो, ती तर आली होती ना व ती पातशहाची लेक, त्यासनी सांगितलं तर? झीनत नाही, ती बापाच्या विरोधात कधीही जाणार नाही. तिला ती जेबुनिसाची कैद माहिती आहे. हे प्रकरण थांबवायचं तर कोणी मातब्बर माणूसच हवा, ज्याचा शब्द औरंगजेब टाळू शकणार नाही. आला हजरत, कहिए. खबर है कि ताराबाई ने एक और मुहिम बरकरार की है. जी, आप जानते हैं? नहीं जानते तो नहीं, लेकिन पिछले कुछ दिनों में ताराबाई की तेज रफ्तार को देखकर हमने ये अंदाजा लगा लिया कि ना वो खुद चैन से सांस लेगी ना हमें चैन से जीने देगी. बस इस वक्त हमें ये जानना जरूरी है कि उसने अपने घोड़े का रुख किस ओर मोड़ लिया है. जी, उत्तर कोकण की तरफ. ताराबाई क्या कर रही है तू? कोकण में हम हमेशा नाकामयाब रहे इसलिए कुरेद रही है तू. आलीजा, हमने वहां के सरदार दरकदारों को खबर कर दी है. अगर आप चाहे तो जंजीरा के सिद्दी को भी चौकन्ना कर दे. अरे नहीं, वो सिर्फ पानी में बहादुरी दिखाने वाली मछली है. जमीन पर वो मराठों का कुछ नहीं बिगाड़ सकती. आलीजा, उत्तर कोकण में वैसे भी ताराबाई को रोका जा सकता है, लेकिन अगर गलती से उसने अपना मुंह मोड़ लिया दक्षिण कोकण की तरफ तो उसे वहां पे रोकना बहुत मुश्किल हो जाएगा. किसी नायाब सरदार को वहां पे भेज दें
कहे तो मुकर्रब को। वजीर आजम, इस वक्त ताराबाई एक भूखी शेरनी की तरह सल्तनत कायनात पर मंडरा रही है। जिस किसी को भेजोगे उसे निगल जाएगी। अगर ताराबाई पे काबू पाना है तो सिर्फ एक ही शख्स है जो काम आएगा। तो रिश्तेदारी के जाल में ताराबाई के अरमानों को बुनकर जकड़ लेगा, और वो शख्स है येसुबाई का भाई।